प्रेमाची गोष्ट मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत. बरेच घंटे उलटून गेले तरी आदित्यला बोरवेलच्या बाहेर काढता आलेले नसते आणि तो बोरवेलमध्ये बेशुद्ध होतो. त्यामुळे सर्वजण अतिशय घाबरलेले असतात. त्याला शुद्धीवर आणण्यासाठी काय युक्ती करावी हे त्यांना समजत नाही. काही वेळाने सागर आणि मुक्ता यांना युक्ती सुचते. ते आदित्यने बनवलेल्या गुलरप्रमाणे गुलर बनवतात आणि त्यामध्ये आपापले विष टाकतात. तेवढ्यात मुक्ता म्हणते, आदित्य, आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर्वांनी आपापले विष टाकलेली आहे. तुझे देखील विष काय आहे? तुझी विष टाकण्यासाठी तू येणार नाहीस का? आणि तरी देखील आदित्य हा शुद्धीवर येत नाही. त्यानंतर सावनी ही तिथे येते आणि बोलते, झाली का तुमची ही थेर पूर्ण? काही केले तरी तो शुद्धीवर येत नाहीये. आणि ते गुलर घेऊन ती फेकून देऊ लागते आणि मुक्ता तेव्हा तिच्या हात पकडून ते गुलर हिसकावून घेते. तेवढ्यात आदित्यचा आवाज येतो. हे पाहून मुक्ताला अतिशय आनंद होतो. आदित्य हा शुद्धीवर आलेला असतो. आणि आता पुढील येणाऱ्या भागामध्ये सागर आणि मुक्ता आदित्यला बोरवेलमध्ये बाहेर काढतील का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. प्रेमाची गोष्ट या मालिकेचे सगळे अपडेट्स पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.